हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः. सदागमेकविज्ञेयं समतीतक्षराक्षरं नारायणं सदा वन्दे निर्दोषाशेषसद्गुणं. प्रथमो हनुमन्नाम द्वितीयो भीम एव च पूर्णप्रज्ञः तृतीयस्तु भगवत्कार्यसाधकः. ब्रह्मान्ता गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रियः पतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्म जन्मनि. आचार्यः पवनो अस्माकम् आचार्याणि च भारती देवो नारायणः श्रीशः देवी मंगलदेवता. सर्वगुरुभ्यो नमः. मध्वगुरुभ्यो नमः. श्री देवेंद्रतीर्थ, श्री सुधींद्रतीर्थ, श्री संयमींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः. आम्ही मध्व सिद्धांतांतू आता वायुजीवोत्तम म्हणलेले एक मध्व तत्वाविषयी मी पळीतरसची. ब्रह्म आणि वायू स्वरूपतः समान म्हणून सांगून हरिकथामृता सारांतुई बृहद भाष्यांतुई सांगताचे. जलरी पदवी म्हळ्यार हुद्द म्हणटाच पळय मी त्या रितीरी वायुदेवापशी ब्रह्मदेव ಸ್ವಲ್ಪ चढची इत्याक म्हळ्यार आत्ता वायुपद कोणस मुखारसून त्यांनी ब्रह्मपदार बसताची. परमात्माले उपासनेंतू सर्वांतू त्यांनी समान जलरी पदवीरी मांत्र ब्रह्म वायुपशी चढ. तस्मात ब्रह्मैव सस्मृतः म्हळ्यार वायुदेवनी ब्रह्मदेव समान जलल दिकून दोग जनाकೈ ब्रह्म वायु ब्रह्म ब्रह्म चतुर्मुख ब्रह्म तशी म्हूण येतं उभयपद वाच्य म्हणताचे. आणि ब्रह्म ब्रह्मनी वायु रुद्रादी सकल देवगणस पळय रुद्र इंद्र चंद्र इत्यादी त्यांनी ब्रह्माकೈ वायुकೈ पूजन करताची. ब्रह्माकై वायुलई सेव करतात त्यांनी. आणि लक्ष्मी नारायणाक अधीन जावनूची आसूचे सर्व जीवालांतो वायुदेव उत्तम तशच्यावन तांकां जीवोत्तम म्हणटाचे. म्हळ्यार गरुड शेष रुद्र इंद्र इत्यादी सकल देवतेंकೈ नियामक जावन सकल जीवांतूय सकल क्रियेकೈ वायुदेव प्रवर्तक जावन आसाचे. म्हळ्यार आतां आमगेल देहांतू जलरी कसं सकडे क्रिया जाता ताका प्रवर्तन करचें कोणें म्हळ्यार वायुदेवान. परमात्मानाची पुरुषोत्तम योगाचे 15 अध्यायांतू सांगला नव्हे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमास्थितः प्राण अपान समायुक्त पचाम्यन्नम चतुर्विचम. प्राण अपान व्यान उदान समान जावनो देहांतो विंगड विंगड भागांतू आसून सर्वै प्रवर्तक करचे वायुदेवानची म्हणून सांगून वायुदेवाक अधीन करून घेवन आबेची वायुदेवाक नियमन करचेय हावेची म्हणून सांगून परमात्मान म्हणला पळय. तशी वायुदेव सकल देवतेंकై अधिपती म्हूण येतं. गीता तात्पर्यांतू सांगताची वायुदेवाल देह म्हळ्यार सत्व सत्व महासत्व सूक्ष्म सत्व चतुर्मुखः तस्माद् यावद् विमुक्तिः स्यान्मुक्तात् मुक्त्यात्वेवं सुखक्रमः म्हणून म्हळ्यार वायुदेवाल शरीर अत्यंत शुद्ध सत्वात्मक सत्वप्रचुर म्हणून सांगून सांगताच काय. म्हळ्यार सत्व 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 म्हळ्यार सात्विकांतू सात्विक जावन आसूचे वायुदेव. तशच्यावन तमोगुण म्हणटा पळय कंचिते आमकां आतां तमोगुणा निमती जेवचे निद्रा आलस्य जड प्रमाद मोह भय अज्ञान कसले तांकां वायुदेवाक बाधक ना. त्यांनी हांग संवसारांत म्हळ्यार भवसागरांत आसल्यार मुक्त त्यांनी आतां सगळे संवसारांतू वायुदेव ना नशी कसले काम जायना जाल्यार हांगा भुंयचेर वायुदेव न्हय. तशें जाल्यार तांणी मुक्तात्म न्हय मेळ म्हूण जाल्यार ना तांणी मुक्तात्मची मुक्तप्रायची. तशी शुद्ध सत्वात्मक शरीरदೊಳಿದ್ದ ಕಾಲಕ್ಕೂ लिंग देहवू म्हणून हरिकथामृत सारा सांगला पळय. बद्धवागದು दग्धपटदोपादी इरुतिहुದು म्हणून म्हळ्यार वायुदेवा लिंग देह कशी म्हळ्यार दग्धपटदोपादी म्हळ्यार आतां एक वस्त्र लासिल म्हूण लेख्या ते वस्त्र लासून वतरी ते गोब्बर सूक्ष्म जावन पळयल्यार ते आमी हातान आपुडतय ते कशी ते वस्त्राचे
सूत सूत दार दार येळो येळो जेवण आमकां तांतू दिसता वय बे म्हूण आपळ कुडलें तें भस्मीभूतची तशी निष्क्रियते तशें जावन आतां वायुदेवाले आमगे लिंग देह कशें आसता म्हळ्यार संवसाराक बद्ध जावन आसता जाल्यार वायुदेवाले लिंग देह दगदपट तशी आसूचे म्हळ्यार वायुदेव जीव जडांतूय व्याप्त जावन आसता वायुदेव ना नशी कसलेय जायना आमगेले देहा कार्य जायना जगत्याचे कार्य जायना तशें जावन आसल्यार आतां देवू आनी वायुदेव देवूय सांगता पळय आव जीव जडांतो व्याप्त जावन आसल्यार निर्लेप निर्दोश म्हूण तशी वायुदेवूय तशीची सर्व जीव जडांत व्याप्त जावन आसून सर्व जिवांगेल क्रिया वायुदेवाल निमती जत जाल्यार ते क्रिये निमती जावचे कसले दोश चांग इत्यादी वायुदेवाक ना तशें जावन तांणी निर्लेप निर्लिप्त निर्दोश म्हणून म्हणचे वायुदेव तशीची आनी वायुदेवाकय तशीची कसलें म्हळ्यार अहंकार ममकार म्हणलें पळय बंधक अभिमान म्हणटाची ते जिवाक बंधनांत घालचे ते पळय वायुदेवाना तशें जावन तांणी मुक्तप्रायची म्हूण तशी आनी कसं म्हळ्यार तांकां मनोविकार म्हूण ना कसले मनोविकार ना तशें देखून वायुदेव प्राकृत शरीरची तांगेले वायुदेवाक जावो ब्रह्माक जावो देवतेक जावो पुरे प्राकृत शरीराची अप्राकृत शरीर म्हळ्यार परमात्माक मात्र जाल्यार वायुदेव प्राकृत शरीर जावन आसल्यार तांणी अशरिरीशी संवसारांत आसूनय मुक्त जावन आसल्या वरीच तांणी तशी अनेक म्हणटाची छांदोग्य उपनिषदांत कसलें म्हळ्यार आखन्याश्मानः मेवाप्य लोष्टो विध्वंसते यता म्हूण वायुदेवाल आंग वज्र शिके हनुमंताक म्हणटान पळय हनुमंताले हनुमान चालीस म्हणटाना आमी म्हणटाची तो वज्र शरीरी म्हूण वज्रापशी कठीण शरीर आनी जाल्यार तांणी राक्षसांक तांणी अभेद्य म्हळ्यार राक्षसांक ताका एदुरसूचक जायना आमी रामायणांतू पळयतना हनुमंताक खंयची अस्त्र शस्त्रय लागना हनुमंतूची सीते हाडूक जावो रावणा मारूक कुंभकर्णा मारूक इंद्रजीत इत्यादी राक्षस सेन प्रेक्षण मात्रारी पुटी करच्याक हनुमंताक जाता जाल्यार ते कार्य देवान करचें म्हूण गोतशील देखून हनुमंतू रावणा कुंभकर्णा मारना अशी बाकी दवरलेले ना नतल्यार हनुमंताक एदुरसूचक रावणाच्यानय साध्य ना कुंभकर्णाच्यानय साध्य ना तांणी अभेद्य अछेद्य म्हणटा पळय तशी तांणी असुरांगेले असुरांक तांकां एदुरसूचा जायना तशीची असुर तांगेले द्रा कशी गोतसवे मातयेचे पिंडी म्हणटा पळय म्हळ्यार मातयेचे घेट्टे व्हड ते बंडेपत्र मारले कुडले पुड्डी जायना तशी असुर तांगेले युद्ध आयली म्हूण जाल्यार तांणी बंडेपत्रशी असुर माती घेट्टीशी तशी केन्नाय कशी म्हळ्यार परमात्माने वायुदेवाक कोण विरोध करतकी ते असुर पुरय तांणी नाश जावन वताचे आमी पळयलां वायुदेव हनुमंत जावन आसतना जो भीमसेन जावन आसतना जो कसो जाल्यार नाका आतां मध्वाचार्यांकची पळयतना तांणी युद्ध न्ही करूं वचीनाची जाल्यार तांकां एदुरसूचक कोणाकय जायनी म्हूण आमी तांगेले काणयेंत पळयतात न्हय खंयची चोर जावो कसले जावो खंयचेय रुपार येवन तांकां बाद दितानय तांणी रानां दुखून वतानय तांकां एदुरसूची ಸ್ವಲ್ಪ चोरान येवन आनी तांणी ते एक क्षण मात्रार तांणी मारल्यार हांकां लागना ते पळयलां न्हय आमी तांणी म्हाका तोंडा मारी हातां मारी नांकां मारी कसो केल्यार मध्वाचार्याल नांकां मारलेले हातू जोचून गेलेले आमी पळयलां न्हय काणयेंत म्हणटना बंडेपत्तोरसी तांकां विरोध करतले जन पुरय असुरची आसुरी गुणाच्यानीची तांकां विरोध करचे तशें जावन तांणी नाश जाताची प्राणस्य न असुरावेशः अकणाश्म समूहिस म्हळ्यार कोण मुख्य प्राणाक विरोध करतकी ते असुर तांणी बंडेपत्राक मातयेचे माती घेट्टी मारून पुड्डी जाल्ल्या वरी तांणी नाश जाताची म्हूण भागवतांतू सांगताची तशी आनी वायुदेवाले ज्ञाना विशयी सांगचे जाल्यार वायुदेवाल इतले ज्ञानी कोणय ना वायुदेवूय परिपूर्ण ज्ञान म्हणटाची तशी कशी लक्ष्मी नारायण देवू महालक्ष्मी तांगेले नंतर वायुदेवूची सर्वज्ञ म्हूण म्हणटाची
वायुदेवांगेले ज्ञान खंयची कक्षेंत येता म्हळ्यार रजयोगी ज्ञान म्हळ्यार कक्षेंत येता. रजू आतां आमी रजू म्हणचे कोणाक म्हण पळयला. रजूगुण म्हळ्यार ब्रह्म पदवीक अर्ह जावन आशिल्ले जीव पुराय. तशी ब्रह्म पदवीक अर्ह जावन आशिल्ले जीव मस्त जाल्यार आनीच ब्रह्मकल्पाक ब्रह्म जावन परमात्मान वायुदेवाक अनुग्रह केला न्हय ब्रह्म जावन आसुका म्हणून. तशी रजयोगी ज्ञान म्हळ्यार विशेष लेवल, कक्षे म्हळ्यार लेवल, थंय वायुदेवाल ज्ञान येतकय. तशी लक्ष्मी नारायणाल विशयांतू तांकां संपूर्ण ज्ञान आसच्या ना जाल्यार वायुदेवांक परमात्माल विशयी आसोचें ज्ञान विंगड देवतेंक ना म्हणटाची. तशी आतां सर्व देवते रमा नारायणाक म्हळ्यार लक्ष्मी नारायणाक सर्व देवते कितले ज्ञान पूर्ण जावन पळयला की त्यांनी जेव्हा इतर देवते कोण ब्रह्म वायू नंतर इतर देवते पळय रुद्र चंद्र इंद्रादी देवते हन्नी परमात्माल विशयांतू कितली गुण त्यांनी परमात्माल कितली गुण मना व्हरून घेतला की परमात्माल विशया कितली ज्ञान तांकां आस की ताजी पशी अनंतानंत वांट्यान ज्ञान वायुदेवांक आसता. वायुदेवाल पशी अनंतानंत वांट्यान ज्ञान महालक्ष्मीक आसता. ह्या प्रय आमी पळयला. तशी आनी परमात्माल विशयांतू ज्ञान वायुदेवाले यथार्थ ज्ञान म्हूण म्हणटाचे. जगत्याचे समस्त कसं जीव आसाची तंतू तांगेले पुरे विशेष सूक्ष्म पुरे आलोचना मात्रनाची वायुदेव अर्थ करून घेताच काही. आता परमात्मा कशी जगत्यांतू सर्व जिवांगेले पूर्वापर ज्ञान परमात्मा आसत पळय तितले ज्ञान वायुदेवाक नानतलं रे. जगत्या आशिल्ले जिवांक सूक्ष्म अवलोकन मात्रानच तांगेल विशयाचे ज्ञान वायुदेवांक येता म्हूण सांगून. तशी अनेक कसं म्हूण म्हळ्यार कितले ज्ञान जगताचे विशयाचे वैरी वायुदेवांक आस म्हूण म्हळ्यार एक तुलनत सांगताची मध्वाचार्य कसं न्ही म्हूण म्हळ्यार मध्वाचार्याची जीवोत्तम न्हय मध्वाचार्य वायुलंश न्हय त्यांनी सांगताची तांगेले ज्ञान कितले व्याप्त ज्ञान म्हळ्यार वायुदेवाले तंतू तितली ज्ञानांतू सगळे जगत्या विशयाचे ज्ञान एक सूक्ष्म परमाणू इतले म्हळ्यार सगळे जगत्या विशया ज्ञान वायुदेवाक आसता तेच तांगेले ज्ञानांतू एक सूक्ष्म परमाणू जाग्यार आसता म्हळ्यार तांकां आनी कितले ज्ञान आसा पळया कितले ज्ञानाचे विस्तृत ज्ञान तांकां आस. तशी वायुदेवांक स्वरूप ज्ञान आनी वृत्ती ज्ञान म्हळ्यार अपरोक्ष आनी प्राकृत परोक्ष दोन्ही ज्ञान आसा तांकां. तशी जगद्विशयारी ज्ञान आस भगवत विशयारी ज्ञान आस. तशी तांगेले ज्ञान आम्ही आलोचन करूं समीत ना. वायुदेवाक खंयची विशया कितली ज्ञान आस आम्ही ते आलोचन करूं समीत जायना सामान्य जनान. तशें तांकां अमृतो वायुरुद्दिष्टो नित्यज्ञानात्मकत्वतः म्हणून बृहदारण्यक भाष्यार सांगला. तशी अतिरोहित विज्ञानात वायुरपि अमृतः स्मृतः म्हणून ईशावास्य भाष्यांत असं अनुव्याख्यानांत मध्वाचार्यांनी सांगला. भवम प्रलयकालेपि प्रतिभात परावरः म्हणून म्हळ्यार केन्नाय वायुदेव सर्वज्ञची खंयची कालांतूय वायुदेवांक मरेवू म्हळ्यार आमी म्हणटा पळय तामकां प्राय जल्ली कसले उडक वर्ना म्हणटा पळय तशी पळय ना वायुदेवाले ज्ञान केन्नाय एकूल सुचे तांकां एक दिसूय एक सूक्ष्म विशयांतूय विसरले जेवो मना दुखून गेल्ले म्हूण सांगून नांची ना. खंय तरी म्हळ्यार प्रलय कालांतू सर्व अमुक्त जीव निद्रा सुप्त स्थितींतू आसतना परमात्माल उदरांतू वायुदेव परमात्माले उदरांतू जागृत स्थितींतू आसताच की तेन्नाय सर्व परावर वस्तूचे सर्व ज्ञान तांकां आसताचें आसता. तशें जावन तांकां जीव उत्तम म्हणचे वरलेले जीव पुराय अमुक्त जीव परमात्माले शरिरांतू निद्रावस्थेंत आसताची जाल्यार वायुदेव तेन्नाय जागृत जावन आसताची. तशें जावन तांकां अमृत म्हणचे. आनी
वायुदेवही परमात्माले विशेष अनुग्रहानची सर्व करता म्हणून सांगून वायुदेवा म्हणजे परमात्माला सर्व कर्तृत्व नाही ते ज्याला री वायुदेव जिवांगेलंतू उत्तम जलल दिकून परमात्माला अनुग्रहानं सर्व करता म्हणून घेताची म्हणून म्हळ्यारी वायुदेव कशी असताची म्हणून म्हळ्यारी आता रजू म्हणली नव रजू म्हळ्यारी रजवादी तात्विक हा सर्वेनादितो हे अपरोक्षण म्हणून म्हणला रजू जीव म्हणून म्हळ्यार ब्रह्मपदवीक अर्ह जावनशील जीव म्हणून तांकां परमात्माला परोक्ष ज्ञान आसताची आसता पुराय जनाक रुजू जिवां म्हणून घेतील पुराय जिवांक परमात्माला परोक्ष ज्ञान आसताची आसता कशी म्हूण म्हळ्यार परमात्माले रूप गुण क्रिय सर्व विशय तांकां स्पश्ट जावन आसता स्फुट जावन आसता तशीची परमात्माले अनंत रूपाचे साक्षात्कार ताजी पुराय अपरोक्ष ज्ञान सकडी साधनेन वृद्धी जातूर वता ब्रह्म पदवी वचून पावतय अभिवृद्धी जातूर आसता ज्ञानांतू तशी वायुदेवये आनीच ब्रह्म पदवीक वतल दिकून तांगेलेन तो वेदाधिक्य ज्ञान आस म्हूण येत आनी सर्व वेद तांकां गोत्त आशिल्ले तशें ताका वैदिकरू म्हणून सांगू येत वेदस्य ब्राह्मण उहापर नामक प्रतिभानुसारीत प्रोक्ते म्हणून म्हळ्यार वेद वायुदेव उहेनची तांकां पुराय येतके वेद म्हळ्यार कसले म्हूण तशें तांकां वैदिक विशेष वैदिक म्हणचे तशी सर्व इंद्रियाक आतां आमगेले देहांत जेवो पळयच्या गेल्यार सर्व इंद्रियाभिमानी देवते आसत न्हय तांकां वायुदेव निग्रह करताचे आमगेले शरिरांत वायुदेवाक परमात्मो निग्रह करता म्हळ्यार आतां कशी सांगता म्हळ्यार आतां एक बँकांत मॅनेजरू मागीर क्लर्क मागीर अटेंडर सगळे आसा जाल्यार सर्व जनाक मॅनेजरू नियमन करता जाल्यार मॅनेजरा पाशी वयरचो तांकां सर्व मॅनेजरा एक डिविजनल मॅनेजर म्हूण आसता त्या डिविजनांत कितली बँकाचे ब्रँचेस आसा तांकां डिविजनल मॅनेजर म्हूण आसता तो तांकां नियमन करता पळय तशी देहांत इंद्रियाभिमानी देवता आसताची बँकांतले पुराय क्लॅरिकल पोस्टार आशिल्ले वरी तांकां मॅनेजरू नियमन करता न्हय मॅनेजराकय वयरच्यो कोण हांतू देहांतू मठाक परमात्मूची सर्वश्रेष्ठ परमात्म वायुदेवाक नियमनांत दवरता वायुदेव सर्व इंद्रियाभिमानी तत्वाभिमानी देवतेक देह आसूचे सर्व जनाक वायुदेव नियमनाक दवरताची तशें सर्व जिवा करीन कसल काम करो का ते करोचे मुख्य प्राणान म्हूण म्हणटाचे खंय तरी म्हूण म्हळ्यार वायुदेव श्वासोच्छ्वास प्रवर्तकय म्हूण म्हणटाचे आमगेले देहांत श्वास रूपो जपो नित्यम उभयोः विद्वदज्ञयोः तशीची 21,000 सकषट शतमहर्षसम म्हणला तंत्रसारांत मध्वाचार्यान म्हळ्यार तेंची हरिकथामृत सारांत जगन्नाथदासान हेंचे विशय तन्नी हरिकथामृत सारांत तन्नी सांगला कशी म्हळ्यार 6,3,2 ಶತ ಶ್ವಾಸ ಜಪಗಳ 3 ವಿಧ ಜೀವರೊಳಗಬ್ಜ ಕಲ್ಪ ಪರ್ಯಂತ ತಾರಚಿಸಿ ತಾತ್ವರಿಗೆ ಸುಖ ಸಂಸಾರ ಮಿಶ್ರರಿಗೆ ಅಧಮ ಜನರಿಗೆ ಅಪಾರ ದುಃಖಗಳಿವ ಗುರು ಪವಮಾನ ಸಲಹ ಹೆಮ್ಮೆ ಮುಳರಿ 632 21,600 ಇಂಟು 4 ಮಳರಿ 8,64,000 ಜಪ ಶ್ವಾಸ ಜಪ हांनी वायुदेवान केल्ल्या बरी जाता कशी नित्यांतू हांगा सांगला नवे 6,3,2 ಶತಶ್ವಾಸ ಜಪಗಳ ಒಟ್ಟು 21,000 ಜಪು 21,000 आणि 3 ಶತಶ್ವಾಸ 600 तशी 9 ಇಂಟು 7 ಇಂಟು 3 तशी 6 मागीर 2,1,000 तशी 6 मारू म्हळ्यार 6 1 2,1,000 म्हळ्यार इंटू 3 6 1 7 7 ಇಂಟು 3 3 ಇಂಟು 3 त्या 1000 ಜನ मागीर 3 2 ಶತಶ್ವಾಸ 3 2
म्हळ्यार 3 × 2 6 म्हळ्यार 600 इतले श्वासोच्छ्वास देवा आमगे देहांत वचून वायुदेव करयसिता म्हणून खंयचे जीव जेव श्वासोच्छ्वास करतरच म्हण जाल्यार वायुदेवाला अनुग्रहान श्वासोच्छ्वास ना नतले त्या देहाक प्राणातील देह म्हणटाचे श्वासोच्छ्वास करतरच जाल्यार ताका प्राण असं म्हणटाचे ते प्राण म्हण म्हळ्यार कोण म्हळ्यार प्राण मुख्य प्राण जावन आशिल्लो वायुदेव तशें जावन प्राणाचे अस्तित्वाकय वायुदेव कारण जाल्यार देखून ताका मुख्य प्राण म्हणचे 3 विध जीवरली म्हणणं 3 जीवरली कोण सात्विक रजोगुण आणि तमोगुणाचे ಪ್ರತಿ ಜೀವ ಹೃದಯಾಂತು ಪ್ರತಿ ದಿವಸ 21,600 श्वासोच्छ्वास परमात्माले अनुग्रहान वायुदेव करयसिताचे हे आमकां बरी श्वासोच्छ्वास उसिराट म्हूण दिसल्यार वायुदेवाक ते खाली उसिराट न्हय हंसमंत्र जप म्हूण हे स्थूल देहांत मात्र करतर सचवे म्हूण लेखला आमकां दिसता आमगेले स्थूल देहांत मात्र श्वास उच्छ्वास जत्ता राबली कुडले मागीर ते देह स्थूल देह मेल्ले म्हूण म्हणटाची म्हूण जाल्यार मागीर येवचे सूक्ष्म देह आसनवे जिवा आसूचे म्हळ्यार अनिरुद्ध लिंग देह म्हूण स्वरूप देहाक लिंग देह म्हणचे मागीर अनिरुद्ध देह मागीर स्थूल देह ते म्हणटा पळय तांतू स्वरूप लिंग अनिरुद्ध स्थूल 4 नमुने देह म्हूण म्हणटाचे तांतू 4 नमुने देहांतूय आशिल्ल दिकून तांणी 21,600 आमकां दिसचे स्थूल देहांतू मागीर लिंग देह आसा मागीर अनिरुद्ध देह आसा मागीर लिंग देह आसा मागीर स्वरूप आसा तांतू 4इंतूय आसून श्वास जेवप करयता देखून एक दिसाक वायुदेव देहांत आसून 21,600 ಇಂಟು 4 ಜಲ್ತೆತನ 8,64,000 ಹಂಸಮಂತ್ರ ಜಪ करताची म्हूण हे कोर्ण ब्रह्मकल्प पर्यंत म्हळ्यार आतां वायुदेव आनी ब्रह्म जेवतय वायुदेव न्हू सगळे जगत्यांत जिवोत्तम जावन नियमन करतलो परमात्माला अनुग्रहान हे पुरे जपत आसल्यार कसं करताची कोर्ण परमात्माक समर्पण करताची मांत्र न्हय परमात्माले इच्छेन सात्विकांक नित्य सुख दिताच काय तांणी मिश्र जीव म्हळ्यार रजसीक जिवांक तांणी सुखय दुखय मिश्र दिताची तमो योग्य जीव आसा पळय तांकां दुख्ख मेळटा म्हूण सांगून तशी इतलेक अद्भुत जावन आसूचे विशय वायुदेवालय आसा ते हे मुख्य प्राणाची आमगेले आंगांत आसून श्वास जप कोरून परमात्मा समर्पण करताची म्हूण सांगून कोण एक ज्ञान कोणाक आसता की तांणी कसल कर्म केल्यार ते महाफल मेळटा म्हूण सांगून शास्त्रांत सांगताच की तशी हांगा वायुदेवानाची श्वासोच्छ्वास प्रवर्तन करून जगत्य नियमन करचें म्हूण कळ्ळें तरी परमात्मा जगन्नियामक म्हणटाची वायुदेवा जगन्नियामक वायुदेव सर्व कर्म करयतलो म्हूण इता सांगच्या आमी म्हूण म्हळ्यार वय न्हय देहांत वायू सर्व जागेंत देहांत सर्व कामय प्राण अपान व्यान उदान समान जावन करता केन्ना ते स्थूल देहादकून मुख्य प्राण भायर वता पळय मागीर उपवायू म्हूण आसाची नाग क्रकर कुर्म देवदत्त धनंजय म्हणून हांनी देहांतू आसताची देहांतू ते उपवायू आशिल्ल दिकून तेंतुले उपवायूंतू एक प्रसुती वायू म्हणटा जनना समयार सहाय करता तशीची मागीर ते वरलेले ते उपवायू आसा पळय तांणी देहांतू ते आतां पळय एक देहांतुले हे प्राण मुख्य प्राण चमकलो देव चमकलो देवाल वटू मुख्य प्राण चमकलो सूक्ष्म देह घेवन चमकलो ते मागीर वरलेले स्थूल देह आसा पळय ते तांत भितरी हे वायू पुरे आशिल्ले देखून उपवायू आशिल्ले देखून आतां सुमार जन देह कितलीकी जनाले एक रीती कशी आसता म्हळ्यार देह पंचभूताक समर्पण करचें पंचभूतांक समर्पण पंचभूतात्मक देह पंचभूतांतू समर्पण करचें केलव तांगेली रीती म्हूण आसा केलव जन अग्निस्पर्श करताची पंचभूतांतू अग्नितत्व देहांत आसा तशें अग्निस्पर्श देहाक करून देह लासून वता केलव जन ते जलतत्व म्हळ्यार उदकां भितर सोडताचे जलतत्व आशिल्ले देखून उदकां भितर ते देह कुसून की मेळणुकी वता
ಕೆಲವು ಜನ ರುಕ್ಕ ಲಂಬೋನಶ್ಚೆ ಮುಣನಿ म्हणटा पळय ಕೆಲವು ಜನ पारसी जनालांतू ते देह कैकी एक बायंत उड्डोचे तशी पुरे तांगेले एक रीतीने तेच त्या पार्थिव देह एक कशी डिस्पोज करचे ते एक रीती असता. तशी ಒಟ್ರಾसे पंचतत्वांतू लीनच येता वायूंतू अशी सोडलेले देह वाऱ्या वता ಕೆಲವು मत्ती कुसून वता इशी पुरे आम्ही पळयताच पळय हे कुसून वच्चाक वाऱ्यांतू सोडलेले देह तई वाऱ्यांतूची ते सूक्ष्म कण जावन वच्चाक पुरे सहाय्यक करचे कोण म्हळ्यार ते देहा भितर आसूचे उपवायून म्हणटाची जवो तशी वायुदेव जगन्नियामक म्हणटाची परमात्माले नंतर म्हळ्यार परमात्माले पशी तांगेल नियमनांतूची परमात्माले नियमनांतू आसून वायुदेवान ब्रह्मांड नियमन करचे म्हणून म्हळ्यार सकल चेतन अचेतन जड चेतन जीवांतू वायुदेवही व्याप्त जावन असतात नव्हे सर्व कर्मही करून त्यांनी परमात्माला अधीन जावन जीवाल करीन कर्म करूचे. आता आम्ही चमकूचे उल्लोचे धावूंचे खेळचे खाऊचे हे पुरी क्रिया आनी पळय अचेतन क्रिया म्हळ्यार वारे हालचे दिसता आमकां उदक व्हळतर वता एक पल्लो दवरला तो हलता हे पुरे कोणाला निमती वायुदेवाल निमती. तशी वायुदेव जगत्याकची नियमन करतलो म्हूण म्हणटाची. तशी मागीर आनी वायुदेव आमगेले शरिरांत आसून सर्व कर्म प्रेरण करतले तन्नीची कारक कर्म करतले तन्नीची म्हूण म्हणटाची. त्यावेळी कशी परमात्माला अधीन जावन हांगा प्रत्येक उडक आसता वर का आम्ही आमगे जिवनांतू हे सांगली कुडले एक क्वेश्चन येवची नाका आमकां कशी नैनातले क्वेश्चन येता येदोळतय परमात्मूची सर्व करतलो जिवांत आसून सर्व हांकां नियमन करतलो जिवाचे सर्व क्रिये करयतलो गितेन तूं सांगला परमात्मान करचे पश्यन सरण सपन स्पर्शन जिग्नन स्वशन स्वपन या पुरे परमात्मा सांगता पळय प्रलपन्न विलपन्न उन्मिशन निमिशन अपि पुरे हांवें करचें म्हूण परमात्मान सांगला. मागीर आतां वायुदेवाल काम कसलें म्हळ्यार वायुदेवाल करीन परमात्मान करोचें परमात्मो नियमन करतलो परमात्मो यजमान वायुदेव तागेल दासू. तशी ईशा जावन परमात्मो आमगेले देहांत बैसून दासाल करीन सर्व काम करयता. आतां हे घर एक मेस्त्री मेगेले म्हूण बायलेल्या सांगू पुरो हे घर हे पळय मेगेले म्हूण म्हळ्यार ताजेर तुका जालें म्हळ्यार हें हांव बांदयतरस म्हूण. तशीची यजमान त्या घरा येद्रा दुखून वतना घरा यजमानू तो सांगता हें मेगेल घर म्हूण जाल्यार तो कांय घर बांदिना वयवे जाल्यार ते निजावन घर कोणाल म्हणून घेता बांदिना नतल्यार ते करय बांदयसितल कोण पळय तागेल न्हू तें घर जाता. ಮೇಸ್ತ್ರಿ सांग बरो इंद येना इल्ल म्हळ्यार हांव करयतरस हें मेगेल घर म्हणून ताणें बायलेल्या विंगड जनाले सांगल्यार तें तागेल न्हय तो म्हळ्यार तो यजमानाल अधीन जावन आसून यजमानाल नियमनारी तो हें घर करतरस ताका तो सांबाळा राबला यजमानाले उलयता म्हणून पुरो हें मेगेल घर जाल्यार तागेल न्हय केद्दोळतय ताणें बांदून त्या यजमाना वयसून दिवतय ताणें म्हणीत हें घर मेगेलें. मागीर ताणें आज वेयसून दिल्लें तें घर मागीर पांय दुखून इंद हें कट्टिना म्हळ्यार हें हांव बांदिलेलें म्हणटा तो केद्दोळतय हांव केल्लेलें म्हणून आतलेशी आडूबाशेरी रुढीरी हें मेगेल घर म्हणटा तो. तशीच वायुदेव परमात्माला अधीन जावन आसून सर्व काम करयसितलो तें आमी उडकास दवरका. तशीच सर्व कर्म प्रेरण करचे वायुदेवान कारण करचे म्हळ्यार कारक म्हळ्यार करचे वायुदेवान म्हूण. त्यावेळी ताजे खातीर कशी सांगला पळय मारुत्येव यतश्चेष्टा सर्वाताम हरये अर्पयत तो सर्व काम आमगेले देहांत आसून कोरून ते परमात्माक अर्पण करता तो म्हूण. ತ್ರಿವಿಧರೊಳಗೆ ಪ್ರವೀಣತಾನೆಂದೆನಿಸಿ ಅಧಿಕಾರಾನುಸಾರದಿ ಕರ್ಮಗಳತ ಮಾಡಿಸುವ म्हणून सांगून हरिकथामृत सारांत सांगला. तिन्ही नमुने जीवालांतू प्राणदेवू आसून तो सर्वालांतूसून पाप पुण्य सर्व कर्म ते जीवाला योग्यतेक अनुसार जावन सात्विक राजसिक तामसिक ते तिन्ही जीवांतूय तांगेले एक प्रारब्धाक अनुसार जावन योग्यतेक अनुसार जावन चांग कामय वाईट कामय करयसून ते परमात्माकाची समर्पण करता. हे त्या कोणाले
परमात्मालेची अधीन जावन असून हें यथार्थ म्हणटाची. हें यथार्थ ज्ञान कोणाक कळटा आनी कोण न्हू हरी सर्वोत्तम आनी वायू जीवोत्तम म्हूण लेखून कोण तांकां आराधन करता वायुदेवाकय परमात्माकय आराधन करता तेदना परमात्मो त्या जिवांक अनुग्रह करता उद्धार करता. शिवाय कोण आमी स्वतंत्र आमगेल देहाक क्रिया आमगेल निमती जेवची देवान न्ही वायुदेवान कसो करूस म्हणून लेखून अहंकार दाखयल जनाक नरक निश्चित म्हूण सांगून सांगला. विष्णुर ही मोक्षस्य दाता वायुश्च तदनुज्ञया म्हणून म्हणलेले म्हळ्यार विष्णुना मोक्ष दिवचे वायुश्च तदनुज्ञया परमात्माले आज्ञेन वायू दिता मोक्ष. शिवाय मोक्ष दिवचे विष्णुनाची इत्याक वायू दिता म्हणचे म्हळ्यार आम्ही मुख्य प्राणा मूल गुरुवे म्हणून म्हणटात न्हय. सर्वांक ज्ञान उपदेशक गुरु म्हळ्यार कोण म्हळ्यार वायुदेव. सर्वांकय परोक्ष ज्ञान अपरोक्ष ज्ञान सकड दिवन परमात्माल दर्शन जेवचे वायुदेवाला अनुग्रहारे तशें ताका मुख्य मूल गुरु म्हणचे मुख्य प्राण मूल गुरु म्हणचे. तशी मुक्तियोग्य जावन सुचे ज्ञान वायुदेवाल निमती आमकां मेळचे. तशी आनी योग्य जीव कोण म्हूण तांकां गोत आसता न्हय तांगेल खातीर तांणी परमात्मालेक प्रार्थना करून तांणी योग्य जिवांक मुक्ती दिवका म्हूण सांगून परमात्माले प्रार्थना करचे तांणीच काय. आनी आमकां पुराय म्हळ्यार आमी जीव आमकां परमात्माले व्हरचे कोणे म्हळ्यार मुख्य प्राणान दीनम दूनम अनाथम एनम उद्धरेत विज्ञापन कर्तणाम म्हूण म्हणला. यो जीव योग्य हाका तुगेल वयर मस्त भक्ती आसा तूं हाका उद्धार करी म्हूण सांगून जिवाले खातीर जावन वायुदेव परमात्माले प्रार्थना करतके. तशी ताचे खातीर आमी म्हणचे पळय हनुमन मतवे हरिय मतवू म्हूण हनुमंतान म्हळ्यार मुख्य प्राणान सांगल्यार परमात्मा ओपता. इत्याक म्हळ्यार मुख्य प्राणान सांगिल्लेची परमात्माकय खूश आसता. तशी वायुदेवान प्रार्थना केल्यार परमात्मा त्या जिवाक हे जीव योग्य हाका उद्धार करी म्हणून वायुदेवान प्रार्थना केल्यार परमात्मा त्या जिवाक संतोशान अनुग्रह करून मोक्ष प्रदान करतके. तरी वायुदेवान प्रमाणपत्र दिना नातल्यार आमकां अंग दुखून बिडगडना म्हणजेलें विसा दितलो वायुदेव म्हणजेलें संवसारा दुखून त्या जिवाक बिडगड मेळका जाल्यार वायुदेवान प्रमाणपत्र दिवका म्हणजेलें न्हय. तशी आतां अन्य कसं म्हळ्यार वायुदेव परमात्माले अच्छिन्न भक्त म्हणटाची म्हळ्यार वायुदेवालांतू कितली परमात्माला वयरी भक्ती आसता म्हळ्यार ते खंय तर म्हळ्यार परमात्माला अनुग्रह वायुदेवाला वयरी आसा म्हळ्यार वायुदेवान परमात्माक करची भक्तींतू वायुदेवा आसूचे ज्ञानांतू वायुदेवाले बलांतू वायुदेवाल रूपांतू परमात्मा विशेष जावन सन्निहित जावन आसता खंय विशेष जावन सन्निहित जावन आसता. वाणी भारती कमला भव पवमान रिवरू अच्छिन्न भक्तरू प्राण असुरावेशरहितरू आखणाश्म समा म्हणून हरिकथामृत सारांतू सांगला. म्हळ्यार वाणी म्हळ्यार सरस्वती भारती देवी वायुदेवाल बायल कमला भव म्हळ्यार ब्रह्म पवमान म्हळ्यार वायुदेव वायू भारती ब्रह्म सरस्वती हांणी परमात्माले अच्छिन्न भक्त म्हणटाची. अच्छिन्न भक्त म्हळ्यार निरंतर एक प्रकाराची भक्ती तांगेली अच्छिन्न भक्ती एक दीस उणी जायना. आमी पळय आजी भक्ती करताची पायी पुरसत ना आमकां देवाल वयर भक्ती करच्याक तशी पुराय आसताची जाल्यार वायुदेवनी ब्रह्म भारती आनी सरस्वती हांणी परमात्माले अच्छिन्न भक्त म्हणून घेताची. आनीची कचल म्हूण सांगून आमी पायचे दिसा पळया. आजी सांगेल सर्व परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिः स्वभावात् करोमि यद्यत् सकल परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.